मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात असलेल्या उपाहारगृहावर अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने मोठी कारवाई केली आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितेशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याच्या पार्श्वभूमीवर या उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एफडीएची कारवाई काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मुंबई महापालिकेसारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय मुख्यालयातील कॅन्टीनवरच कारवाई झाल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेमक्या कोणत्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले? तपासणी दरम्यान एफडीए अधिकाऱ्यांना कोणत्या त्रुटी आढळल्या? अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नेमका काय प्रकार समोर आला याबाबतची संपूर्ण अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. एफडीएकडून या कारवाई संदर्भातील सविस्तर अधिकृत प्रसिद्धीपत्रक आज संध्याकाळपर्यंत जारी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईत आणखीन कोणते धक्कादायक तपशील समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहाचा परवाना रद्द झाल्याने आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, तसेच उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार हे अधिकृत प्रसिद्धीपत्रकानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. धीरज खोलप, मुंबई.